चिनी संस्कृती होयांगो नदी खोऱ्यामध्ये पसरलेल्या चिनी संस्कृतीचा अभ्यास, त्याचप्रमाणे सिंधू आणि सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये भारतीय उपखंडात पसरलेल्या सिंधू संस्कृतीचा अभ्यास या संदर्भातील चर्चा ही आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत. चीनमधील होयांगो नदीची खोरे हे चिनी संस्कृतीचे उगमस्थान मानले जाते. चीनची प्राचीन संस्कृती या ठिकाणी उगम पावली आणि विकसित झाली. चीनमधील नवाश्मयुगीन गाव वसाहतींमध्ये इसवी सन पूर्व 7000च्या सुमारास शेतीची सुरुवात झाली. या ठिकाणी गहू, राळा आणि भात ही सुरुवातीची पिकं घेतली जाऊ लागली. येलो रिव्हर म्हणजे पीत नदी हे होयांगो या चिनी नावाचं भाषांतर आहे. या नदीच्या प्रवाहाबरोबर जो पिवळसर रंगाचा गाळ वाहून येतो, त्यावरून या नदीला हे नाव देण्यात आलेलं आहे. तिच्या अन्य नावामध्ये रिव्हर आणि मदर अशी दोन नावं आहेत. यावरून चिनी संस्कृतीमध्ये तिला महत्त्वाचं स्थान आहे. रिव्हर या नावातून ती एकमेव महत्त्वाची नदी असल्याचं सूचित केलं जातं. त्याचप्रमाणे मदर या नावातून तिला चिनी संस्कृतीची जन्मदात्री असंही मानलं गेलेलं आहे. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा या नद्यांप्रमाणेच हिमालयातील हिमखंड चीनमधील होयांगो आणि यांगसे या नद्यांच्या पाण्याचे प्रमुख स्रोत आहेत. प्रवाहाच्या वेगामुळे होयांगोचे पात्र सतत बदलत असते. त्याचप्रमाणे तिला येणारा पूर अत्यंत विनाशकारक. त्या पुरामुळे प्रचंड जीवितहानी आणि वित्तहानी होत असते. त्यामुळे तिचे आणखीन एक नाव आहे सॉरो म्हणजेच अश्रूंची नदी. आधुनिक काळात तिच्यावर ठिकठिकाणी धरणं आणि बंधारे बांधून तिच्या या रौद्र स्वरूपाला आळा घालण्याचं काम केलं गेलेलं आहे. सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्यामध्ये भारतीय उपखंडात सिंधू संस्कृतीचा उगम झालेला आहे. सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या खोऱ्याचा प्रदेश हा आजच्या भारत आणि पाकिस्तानमध्ये विभागला असल्याचे आपल्याला दिसून येते. पंजाबमधील रावी नदीच्या काठावर हडप्पा आणि सिंधू नदीवरील मोहनजोदाडो या ठिकाणी झालेल्या पुरातत्त्वीय उत्खननामुळे भारतीय उपखंडामध्ये इसवी सन पूर्व 3000च्या सुमारास एक प्रगत नागरी संस्कृती अस्तित्वामध्ये होती. हडप्पा संस्कृतीपूर्वी अस्तित्वात असलेल्या नवाश्मयुगीन गाव वसाहतींची अनेक स्थळे प्रकाशात आलेले आहेत. त्यामुळे भारतीय उपखंडात इसवी सन पूर्व 8000च्या सुमारास स्थिर वसाहती अस्तित्वात होत्या हे सिद्ध होते. यातील काही वसाहतींचा विकास होऊन हडप्पा संस्कृतीचा उदय झाला असावा असे अनेक अभ्यासकांनी सिद्ध केलेले आहे किंवा मान्य केल्याचे दिसून येते. या गाव वसाहतींमधील शेतकरी प्रामुख्याने बार्लीचे आणि अल्प प्रमाणात गव्हाचे पीक घेत असे. या गाव वसाहतीमधील शेतकरी हे भारतीय उपखंडातील आद्य शेतकरी होते. गाय, बैल आणि शेळ्या मेंढ्या
ते पाळत असत. त्यांची घरे ही मातीची होती. मेहरगड या बलुचिस्तानमधील पुरातत्वीय स्थळाच्या उत्खननामध्ये भारतीय उपखंडातील नवाश्मयुगीन संस्कृतीच्या उदयापासून ते हडप्पा संस्कृतीच्या उदयापर्यंतचा सलग कालक्रम आणि त्या संस्कृतीचे भौतिक पुरावे प्रकाशात आलेले आहेत. शेतीची सुरुवात झाली. हा बदल अत्यंत धीम्या गतीने घडून आलेला आहे. त्यासाठी काही हजार वर्षांचा कालावधी जावा लागला. हा काळ नवाश्मयुगाच्या सुरुवातीचा काळ होता. इसवी सन पूर्व साधारण 10,000 ते 8,700 असा हा टप्पा मानला जातो. विविध प्रदेशामधील नवाश्मयुगाचा काळ वेगवेगळा असू शकतो. शेती आणि पशुपालनाची सुरुवात या काळामध्ये झाली. बार्ली हे या काळातील प्रमुख पीक होते. त्यासोबत गहू, जवस यासारखी पिके घेतली जात. मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन आणि भारतीय उपखंड या चारही प्रदेशामध्ये नवाश्मयुगीन आणि शेतीची सुरुवात होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व परिस्थितीमध्ये अनेक घटक हे समान होते असे दिसून येते. पृथ्वीच्या अब्जावधी वर्षाच्या इतिहासात इसवी सनापूर्वी सुमारे 12,000 ते 11,000 वर्षांपूर्वी शेवटचे हिमयुग संपुष्टात येऊन उबदार आणि आर्द्र हवामानाचा एक नवा कालखंड सुरू झाला. त्याला होलोसीन कालखंड असे म्हणतात. या काळात हिमखंड वितळल्यामुळे जलाशयामधील पाण्याचे साठे वाढले. त्यामुळे हा कालखंड अन्नासाठी उपयुक्त अशा प्राणी आणि वनस्पती यांची उपलब्धता या काळामध्ये वाढलेली दिसून येईल. त्याचबरोबर हिमयुगाच्या शेवटी मॅमेथसारख्या विशालकाय प्राण्याच्या अनेक प्रजाती नष्ट झाल्या. जलाशयामधील माशांच्या अनेक प्रजाती तसेच शेळी, मेंढी, हरिण यासारख्या आकाराने लहान आणि वेगवान पशु शिकारीसाठी उपलब्ध झाले. त्यांची शिकार करण्यासाठी पुराश्मयुगीन बोजड हत्यारे उपयोगाची नव्हती. उत्तर पुराश्मयुगात दाबतंत्राने दगडाची लांब पाती काढायला सुरुवात झाली. मध्याश्मयुगामध्ये हेच तंत्र आणि गारगोटीचे दगड वापरून बोटाच्या नखांएवढी छोटी पाती काढून त्यापासून हत्यारे बनवायला सुरुवात झाली. या पात्यांना सूक्ष्मास्त्र असं म्हटलं गेलं. ही पाती हाडे किंवा लाकडी दांड्याला खोबण करून किंवा त्याच्या टोकावर घट्ट बसवून मासेमारीचे गळ, भाले, बाण यासारखी सुधारित शस्त्र बनवणे शक्य झाले. निसर्गतः वाढलेली तृणधान्य आणि फळेही विपुल प्रमाणात या काळात उपलब्ध झाली. त्याच्या कापण्यासाठी सूक्ष्म अस्त्रांचा उपयोग करून विळा आणि कोयत्यासारखी अवजारे देखील तयार केली गेली. तंत्रज्ञान सुधारलं. शिकारीचे आणि अन्नधान्य मिळवण्याचं तंत्र बदललं. अन्नाची विपुलता वाढली. त्यामुळे मध्याश्मयुगीन जनसमूह एका जागी अधिक काळ स्थिरावू लागला. निसर्गतः उगवलेल्या तृणधान्याची कापणी करता करता लोक धान्य पेरू लागले आणि शेतीचे तंत्र त्यातून विकसित झाले. शेतीच्या बरोबर पशुपालन करू लागले. शेतीच्या कामाचं स्वरूप शेतकऱ्यांना पिकाऊ जमीन जिथे असेल तिथे कायमस्वरूपी वस्ती करून राहणे क्रमप्राप्त बनले. याशिवाय अन्न मिळवण्यासाठी
सतत भ्रमंती करण्याची आवश्यकता राहिली नाही. त्यातून स्थिर गाववसाहती निर्माण झाल्या. नवाश्म युगाचा उदय घडून आला. या स्थित्यंतराला दीर्घ कालावधी लागला. मात्र असे असले तरी शेती आणि पशुपालनामुळे मानवी जीवनशैलीत जो कमालीचा बदल नवाश्म युगामध्ये घडून आला तो लक्षात घेतला तर या स्थित्यंतरासाठी गार्डन चाइल्ड या ऑस्ट्रेलियन पुरातत्त्वज्ञाने नवाश्म क्रांती असा शब्दप्रयोग केला. तो अतिशय समर्पक आणि यथार्थ असा आहे. तर विद्यार्थिनींनो, आज आपण या भागामध्ये चीनमध्ये निर्माण झालेली नदी खोऱ्यातील संस्कृती आणि भारतीय उपखंडात सिंधू आणि सरस्वती नद्यांच्या परिसरात निर्माण झालेली संस्कृती या संदर्भातील महत्त्वाची माहिती हे विस्ताराने पाहिलेली आहे. धन्यवाद.